नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपण पारंपरिक पद्धतीनं ज्वारीचे पिठाची भाकरी कशी करायची ते बघूया. त्यासाठी मी हे ज्वारीचं पीठ एका भाकरीच्या मापाने चाळून घेतलेलं आहे. आता हे जे पीठ आहे हे आपण थोडं थोडं पाणी टाकून छान असा त्याचा घट्ट असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. एकदम पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला. बघा, भाकरी करणे ही तशी काही खूप अवघड अशी प्रोसेस नाही. पण नवशिक्या मुलींसाठी भाकरी कशी बनवायची ही बऱ्याच जणींना येत नाही. त्याच्यामुळं आज मी तुम्हाला ही भाकरी कशी बनवायची ते दाखवते. हे असं आपण थोडं थोडं पाणी टाकून या पिठाचा छान असा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. थोडं थोडं पाणी टाकून असं पीठ मळून घेतलं की आपली भाकरी ही छान अशी चवदार होते. तर बघा, आपला हा असा छान असा पिठाचा असा उंडा तयार झालेला आहे, घट्ट असा गोळा तयार झालेला आहे. जेवढं आपण पीठ चांगलं मळू तेवढी आपली भाकरी ही छान अशी हलकी फुलकी होते. आता हाताला पाणी लावून आपल्याला या पिठाच्या गोळ्याचा छान असा उंडा तयार करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला या ताटामध्ये चाळणीनं असं कोरडं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. थोडंसं या पिठावर पण टाकायचं आहे आणि हातावरही कोरडं पीठ टाकायचं आहे. आणि छान अशी गोल 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 फिरवत आपल्याला ही भाकरी आपल्याला पातळ अशी थापून घ्यायची. आता आपल्याला दोन्ही हाताने ही भाकरी अशी छान अशी गोल फिरवत फिरवत थापून घ्यायची बघा, या पद्धतीनं. म्हणजे आपली भाकरी अशी मोठी पण होते आणि गोल पण होते. बघा, ही आपली छान अशी भाकरी तयार झालेली आहे. आता इकडं तवा आपण गरम करायला ठेवलेला आहे. तवा छान गरम झाला आहे आपला. आता ही भाकरी आपल्याला दोन्ही हातांनी अशी उचलायची आणि तव्यावर टाकायची. अशी छान अशी हिला पसरून घ्यायची. आणि हातामध्ये पाणी घेऊन आपल्याला हे पाणी या भाकरीवरून असं फिरवून घ्यायचं. सगळ्या बाजूने आपल्याला पाणी छान असं लावायचं. आता हे वरचं पाणी असं सुकत आलं की मग आपल्याला ही भाकरी अशी पलटी करून घ्यायची.
बघा आपण लावलेलं पाणी जे आहे ते पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे. तर हे आपण अशी पलटी करून घेऊ. आता ही भाकरी आपल्याला छान अशी दोन्ही बाजूनी खमंग अशी भाजून घ्यायची आपल्याला. बघा आपली भाकरी किती छान अशी फुगलेली आहे. टम्म अशी आपली भाकरी फुगलेली आहे. मस्त अशी आपल्याला सगळ्या बाजूंनी हिला छान अशी भाजून घ्यायची. गॅस आपण बंद करूया. तर बघा ही आपली अशी छान अशी भाकरी तयार झालेली आहे. मस्त हलकी फुलकी आहे. तर माझी ही या भाकरीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की 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 सबस्क्राईब करा. थँक्यू.